और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। दारूच्या नशेत वाद होऊन एका इसमाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आरोपी शकील खलील शेख यांनी 46 वर्षीय अनिल रामचंद्र कांबळे यांचा वादातून जीव घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मयत अनिल कांबळे हा आरोपी शकील शेख याच्या घरी दारू पिण्यासाठी गेला होता। दारूच्या नशेत असताना दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला। या वादाचं रूपांतर भांडणात झालं। रागाच्या भरात शकील शेख यांनी घरातील बांबू उचलून अनिल कांबळे यांना जबर मारहाण केली। या मारहाणीत कांबळे यांच्या शरीरावर गंभीर अंतर्गत रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी शकील शेख याला अटक केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास हिललाईन पोलीस करतायत। हिललाईन पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा प्रकार झालेला आहे। काल रात्रीची ही घटना आहे। त्यामध्ये दोन मित्र जे आहेत ते यातील आरोपी त्याच्या घरी जेवण आणि दारू पीत बसलेले असताना त्यांच्यात जुन्या भांडणाच्या वादावरून भांडणं झाली। भांडणं झाल्यानंतर त्यामध्ये एकमेकांची बाचाबाची होऊन हातापाई झालेली आहे आणि यातील आरोपिताने जो मयत आहे त्याचे डोके जे आहे ते भिंतीला आपटलेलं आहे आणि बांबूनी मारहाण केल्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। हिललाईन पोलीस स्टेशनला खबर मिळाल्यानंतर त्वरित घटनास्थळाला पोहोचून पुढील कायदेशीर प्रक्रिया त्यात केलेली आहे। आरोपीला आज रोजी आपण अटक केलेला आहे आणि आज माननीय न्यायालयासमोर त्याला सादर करून आणखी तपास आपण करत आहोत। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।